जय शंभर मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। आज तुम्हाला मी सांगणार व्हॉट्सअपचे अशा अमेझिंग असे 3 नवीन अपडेट्स आलेत आणि हे अपडेट जे आहेत हे सर्वात इम्पॉर्टंट सुद्धा आहेत, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे जसं की आता हे नोटिफिकेशन जे अपडेट्स आहेत आणि स्टेटसचे सुद्धा अपडेट्स आहेत। कोणते कोणते अपडेट्स आहेत सगळं काय तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जा आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलं। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जे की हे अपडेट्स आहेत हे ऑफिशियल सर्वांना भेटलेत। जर हे अपडेट्स भेटले नसेल तर प्ले स्टोर जायचा आणि इथून व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला अपडेट्स करून घ्यायचा। अपडेट्स केल्यानंतर तुम्हाला जे काही अपडेट्स आहेत ते सगळे भेटून जातील। कोणते कोणते अपडेट्स आहेत सगळे आपण जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप मी इथून ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर जी काही बघू शकता अशा पद्धतीने ओपन करून घेतलो। ओपन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले तर बघू शकता जी की तुम्हाला इथे कलर दिसत असेल बघू शकता ग्रीन कलर, ह्याचा जर तुमचा कलर चेंज झाला असेल तर तुम्ही चेंज सुद्धा करू शकता। त्यासाठी इथे सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर ॲक्सेसिबिलिटीचा एक ऑप्शन आहे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल, त्यानंतर ह्याला ऑन करून घ्यायचं आहे बघू शकता। आणि त्यानंतर जर इथून बॅक आला तर थोडासा याचा कलर आहे तो तुमचा चेंज होण्याची शक्यता आहे, म्हणजे चेंज होत बऱ्याचशा जणांचा चेंज होत नाही, म्हणजे हे अपडेट्स अजून तरी काम करत नाही। ओके, तर तुम्हाला त्यासाठी सेटिंगमध्ये जायचं, जर चेंज झाला असेल आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता ॲक्सेसिबिलिटीवर क्लिक करायचं आणि ह्या ऑप्शनला तुम्हाला बंद करून घ्यायचा आहे। बंद केल्यानंतर तुमचा जसा पहिल्यापासून कलर होता व्हॉट्सअपमध्ये तशा पद्धतीने कलर होणार आहे। हे पहिले सिंपल अपडेट्स होतं। दुसरं जे काही अपडेट्स आहे येतेच आहे, जसं की दुसरा अपडेट सर्वात इम्पॉर्टंट आहे। जसं की समजा काय होतं की बरेचसे आपला जे की मोबाईल आहे दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देतो किंवा आपण गेम खेळत असेल किंवा कोणत्याही ऑफिसचं जर ऑनलाईन काम करत असेल तर सारखे आपल्या व्हॉट्सअपचे मेसेज येतात, तुम्हाला माहिती आहे नोटिफिकेशन स्क्रीनवर येते। तर तुम्ही त्याला नॉर्मली आता व्हॉट्सअपमधून ते बंद करू शकता। एक जर सेटिंग तुम्ही ऑन केलं तर त्याला कसं बंद करू शकता, आणि पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या ऑप्शनला जर तुम्ही बंद केलं तर समजा जे की ऑप्शन आहे तो जर तुमचा बंद असेल तर त्याला ऑन करावं लागणार। ऑन केल्यानंतर जे की असेल तुमचे जे महत्त्वाचे मेसेज असतील तेच तुम्हाला येणार आहेत। बरेचशाच लोकांच्या मनात डाऊट आला असेल, महत्त्वाचे मेसेज जे काही असतील जसं की बँकिंग म्हणा किंवा इतर कोणतेही मेसेज असतील तेच फक्त तुम्हाला मेसेजची नोटिफिकेशन येणार आहे। पण बरेचसेच लोक काय म्हणणार व्हॉट्सअपला कसं समजणार की बाबा ना आपल्याला जे काय हे बँकेचा मेसेज आहे अशामध्ये। तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं की आता बघू शकता इथून मी बॅक गेल्यानंतर जसं की आता बघू शकता आपण जसं की फ्लिपकार्ट म्हणा ॲमेझॉन म्हणा इतर कोणते जसं की आता बघू शकता जी की आता बघू शकता इथून जी की ब्लू टिक तुम्हाला इथे दिसत असेल, जसं की आता फ्लिपकार्टवर जरी आपण इथून गेलो जसं की फ्लिपकार्टच्या इथे गेलो बघू शकता फ्लिपकार्टवर क्लिक केलं, फ्लिपकार्टच्या ह्याच्यावर जर क्लिक केलं तर बघू शकता तिथं ब्लू टिक दिसत आहे, म्हणजे की हे व्हेरीफाय झालेलं आहे व्हॉट्सअपवर नंबर। जे व्हेरीफाय झालेले आहेत ज्याला ब्लू टिक आहे तेच मेसेज आहेत ते आपल्या डायरेक्ट व्हॉट्सअपची नोटिफिकेशन देणार आहे। इतर तुमचे ग्रुपमधील मेसेज इतर कोणते मेसेज ते तुम्हाला दिसणार नाही। त्यासाठी काय करायचं, 3 लाईनवर क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं, त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आणि येथे तुम्हाला नोटिफिकेशनचा ऑप्शन भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर खाली पाक स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे बघू शकता यूजचा हा जो काही ऑप्शन आहे बघू शकता या ऑप्शन जर तुमचा बंद असेल तर याला तुम्हाला ऑन करून घ्यायचा आहे। याला ऑन केल्यानंतर जे इम्पॉर्टंट मेसेज असतील तेच तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार। इतर जे काही रँडमली मेसेज तुमच्या ग्रुपमधले मेसेज हे तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा लॉक स्क्रीनवर दिसणार नाही। त्यासाठी व्हॉट्सअपने एक नवीन अपडेट्स आणले। बरेचशा जणांचा प्रॉब्लेम होता जी की त्यांच्या मित्राच्या हातात मोबाईल दिला किंवा व्हॉट्सअप जी काय त्यांनी ओपन केलं समजा किंवा ओपन न करता सुद्धा त्यांना मेसेज येत होते आणि त्यामुळे तुम्ही गेम खेळता किंवा ऑफिसचं काम करत असाल तर तुम्हाला जास्त करून प्रॉब्लेम येत होता। मग तर तुम्हाला हा ऑप्शन आहे तो ऑन करून घ्यायचा। त्यानंतर इम्पॉर्टंट बँकेचे मेसेज किंवा इतर मेसेज तेच तुम्हाला फक्त येणार आहेत। त्यानंतर दुसरं एक अपडेट्स तुम्हाला सांगतो कोणतं आहे। ओके, दुसरं जे काही अपडेट्स आहेत जसं की आता बघू शकता इथून बॅक आलो आणि स्टेटसमध्ये गेलो रँडमली, जसं की मी आता स्टेटस प्ले केला, स्टेटस प्ले केल्यानंतर बघू शकता येथे जी काय आता थोडंसं मी इथून आवाज आहे तो थोडासा इथून कमी करून रँडमली। ओके, त्यानंतर बघू शकता इथं स्टेटसचं जे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल बघू शकता आणि येथे लाईकचं एक तुम्हाला बटन दिसते। बरेचसे जर आपण स्टेटस बरेचसेच लोक ठेवतात, 1 2 3 बरेचसेच लोक आहेत ते दिवसातून 10 12 सुद्धा स्टेटस ठेवतात। ओके, स्टेटस ठेवल्यानंतर येथे तुम्हाला जे काही लाईकचं बटन दिसतं त्या लाईकच्या बटनवर क्लिक केल्यानंतर काय होतं की आपल्याला नोटिफिकेशन येते। आणि बरेचसे वेळा काय होतं एखादा बर्थडे असेल जर आपण ठेवला किंवा एखादा स्टेटस ठेवला बरेचशा जणांना लाईक केल्या तर त्याची नोटिफिकेशन आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते किंवा मोबाईलच्या होम स्क्रीनवर सुद्धा लॉक स्क्रीनवर सुद्धा दिसते। तर त्याला सुद्धा इथून नॉर्मली ते बंद करू शकता कशा पद्धतीने। ओके, इथून बॅक यायचा आहे आणि इथून 3 लाईनवर क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं आहे आणि येथून तुम्हाला नोटिफिकेशनचा एक ऑप्शन भेटतो जी की मगाची प्रोसेस केली तीच करायची आहे। आणि त्यानंतर तुम्ही नोटिफिकेशन गेल्यानंतर येथे बघू शकता त्याच्याच खाली हा ऑप्शन बघू शकता दिसत असेल, फक्त या ऑप्शनला तुम्हाला बंद करून घ्यायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, एक ऑप्शन ऑन करायचा आणि एक ऑप्शन आहे तो बंद करायचा आहे। ह्या ऑप्शनला बंद केल्याने काय होणार आहे, ज्यावेळेस कोणीही तुमच्या स्टेटसला लाईक करेल तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही। नॉर्मली आपण ज्यावेळेस स्टेटस बघायला जातो आपले स्टेटस किती लोकांना भेटले तिथे तुम्हाला समजून जाईल की या व्यक्तीने स्टेटसला लाईक केलं आहे, पण
ज्यावेळेस ह्या ऑप्शनला तुम्ही बंद कराल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन ती येणार नाही. बऱ्याचशा जणांना जे हाच प्रॉब्लेम होता की नोटिफिकेशन येत होते. दुसरं जे काही अपडेट्स आहे नेक्स्ट अपडेट, हे अपडेट्स म्हणजे काय, जसं की आता तुम्हाला माहिती आहे दिवाळी आहे, जर दिवाळीमध्ये तुम्हाला जर एकच मेसेज जी काय बरेचशाच लोकांना सेंड करायचं असं, पहिले कसं होतं 5 लोकांना तुम्ही जी काही सिलेक्ट करून सेंड करत होता, पण आता काय करू शकता, जसं की आता इथे गेल्यानंतर खाली इथे एक नवीन ऑप्शन आहे ब्रॉडकास्टचा ऑप्शन आहे. याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही येथून जी काही आहे इथे बघू शकता 35 लोकांची लिमिट आहे. 35 लोकांना सिलेक्ट करून आहे तर डायरेक्ट एक मेसेज असेल तो तुम्ही सेंड करू शकता. जसं की दिवाळीच्या जर शुभेच्छा देत असाल तर तुम्ही फक्त इथे जी काही रँडमली सिलेक्ट करायचे प्लसवर क्लिक करून आणि त्यांना जी काही मेसेज आहे तो पर्सनल सेंड होणार आहे, ग्रुपमध्ये सेंड होणार नाही. पर्सनली एकेकाला सेंड होणार. बरेचसे लोक म्हणतील की ग्रुपमध्ये नाही, पर्सनल जसं की रँडमली तुम्ही एखाद्या व्यक्तीला जी की चॅटिंग करता तशा पद्धतीतून त्याला मेसेज आहे तो सेंड होणार आहे. जी की लास्ट सर्वात इम्पॉर्टंट अपडेट्स आहे ॲडचं. काय केलं आता तुम्हाला सांगतो, जी की ॲड्स हे अपडेट्स आहे बऱ्याचशा जणांना भेटलं म्हणजे की हे अपडेट आहे अजून सध्या रूल आउट म्हणजे पूर्णपणे रूल आउट केलेलं बाहेरच्या देशात रूल आउट झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल किंवा तुम्ही कोणते व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचा चॅनल क्रिएट करा, कारण की आता व्हॉट्सअपमध्ये ॲड्स दिसणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतो तुमचं चॅनल्स म्हणा यातून तुमचं जे काही चॅनलला सुद्धा मॉनिटायझेशनचा जी काय हा ऑप्शन येणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या माध्यमातून सुद्धा तुमचा चॅनल तो मॉनिटाईज करून सुद्धा अर्निंग करू शकता. हे एक अपडेट्स त्यांनी म्हणजे अजून ऑफिशियल केलं नाही, पण हे अपडेट्स कन्फर्म आहे की आता इथून पुढे ज्यांची जसं की आता बघू शकता इकडे गेल्यानंतर ते चॅनल्स तुम्हाला दिसत असले बघू शकता. हे जे की चॅनल्स अशा पद्धतीने तुम्हाला चॅनल्स क्रिएट करून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर चॅनलला सुद्धा मॉनिटायझेशन पॉलिसी येणार आणि त्यात सुद्धा तुम्ही इथे पैसे कमवू शकता. हे अशा अपडेट्स आलेले आहेत. आणि जी काही ॲड्स आहे याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की बनवणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.